नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज बघा मी बनवते जिलेबी। त्याच्यासाठी इथं पहिले आता चाशणी बनवून घ्यायची। तिथे वाटी भरून मी साखर घेतली आहे आणि याच्यात टाकणार आहे आता मी केसर आणि इलायची आणि आता पाणी टाकते। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। साखर चांगली विरघळून घ्यायची आणि याच्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे। बघा आता साखर चांगली विरघळून घेते मी। हे बघा साखर चांगली विरघळून घेतली आहे। फक्त आपल्याला असं चिपचिपी बनवायची, हलकीशी अशी एक तारवाली, जास्त घट्ट नाही करायची आपल्याला चाशणी। इथं बघा चाशणी पण आपली आता चांगली तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया। जास्त घट्ट नाही करायची आपल्याला, बस हलकीशी अशी चिपचिपी पाहिजे। आता इथे मी मैदा घेतला एक वाटी, याच्यात टाकूया तूप, बेकिंग पावडर घेतली आहे, थोडंसं मीठ आणि इथे मी 4 चमचे दही घेतली आहे। आता सगळं असं मिक्स करून घेऊ आपण चमच्यानी। हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडासा फूड कलर घेतलाय, ते पण टाकायचं याच्यात। आणि आता याला आपण पाणी टाकून याचा आपल्याला असं जाडसर असं गोळ बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून बघायचं। हे बघा असं याला मी गोळ बनवून घेतला असं। आता याला मी 5 मिनिटं असं झाकून ठेवते। हे बघा 5 मिनिटं झाले। त्याला मी अजून एकदा फेटून घेते असं चांगलं। किती मस्त बनले ना आपल्या जिलेबीचा गोळ। इथं बघा अशी पन्नी घेतली मी, गिलासात असं टाकून घेतलेला। आता त्याच्यात आपण टाकूया हे, थोडंसं भरायचं, जास्त नाही भरायचं। हे बघा असं भरून घेतलंय आणि इकडून आता कट करणार आहे मी पन्नीला। हे बघा इथे तेल ठेवले मी, बघू आता। हे बघा असं असं फिरवून आपण लहान लहान जिलेबी बनवून घेते मी। इथं बघा आपण आता हलकीशी आपले जिलेबी असे वरे आले। इथं मी बघा 1 चम्मच तूप टाकून घेतलंय आणि तेल घेतलंय। बघा किती मस्त वरती येत आहेत जिलेब्या। आणि गॅस कमीच ठेवलाय। आणि जिलेबीचे डिझाईन कसे का असं ना खायचे मतलब आहे। आता याला आपण पलटून घेऊया। हे बघा, हे बघा आता आपल्या जिलेब्या मस्त अशा क्रंची क्रंची झाल्यात। आता याला मी तिकडे पाकामध्ये टाकते। पाक आपला हलकासा गरम आहे। आता याच्यावरती आपल्याला हे पाकामध्ये मिक्स करायचे आता जिलेबी। मी थोडासाच फूड कलर टाकलाय, जास्त नाही टाकला। हे बघा आता याला बघा मी बाहेर काढून घेते। आता मी बघा दुसरं बनवून घेते। हे बघा आता मी सगळ्या अशाच बनवून घेते बाकीच्या पण। हे बघा तयार आहे आपली जिलेबी। आता याच्यावर मी थोडेसे पिस्ता असे बारीक काप करून घेते, टाकून घेते। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, शेअर पण करत जावा।